त्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. कारण अभिजित दिपके आता ह्या पदवीधरांना सोडून आता काय करतायत, प्राथमिक शिक्षणावरती ते आता चर्चा करतायत. प्राथमिक शिक्षणाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. मित्रांनो, समर्थन कोणाचं करायचं यासाठी एक तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. ते म्हणजे आंदोलन, युवकांचं आंदोलन आणि झेंजीचं आंदोलन. आता कुठल्या आंदोलनाला तुम्ही समर्थन कराल हे तुमच्या सद्विवेक बुद्धीने तुम्ही ठरवू शकता, निर्णय घेऊ शकता. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू का त्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. मित्रांनो, खरं तर मी JPC बद्दल बोलणार होतो, JPC वरती चर्चा करणार होतो. कारण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी म्हणजे हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्याकडे FCRA ते बिल आहे ते पाठवण्यात आलं. त्याच्या मागे अमित शहांची काय रणनीती आहे, काय कारण आहे, काय उद्देश आणि उद्दिष्ट आहे हे आपल्याला समजून घ्यायचं होतं. पण त्यापेक्षा महत्त्वाचा विषय मी आज हातात घेतला आहे. त्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. कारण अभिजित दिपके आता ह्या पदवीधरांना सोडून आता काय करतायत, प्राथमिक शिक्षणावरती ते आता चर्चा करतायत. प्राथमिक शिक्षणाला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि ते करत असताना त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला, गेली 70 वर्ष या शैक्षणिक क्षेत्राची माती झालेली आहे. प्राथमिक शाळा आणि ते सुद्धा सरकारी प्राथमिक शाळा. मित्रांनो, ह्याच्या मागे काय कारण आहे, ह्याच्या मागे काय षडयंत्र आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ते समर्थन करणारे जे आहेत त्यांचे समर्थक म्हणजे काँग्रेसचे समर्थक, त्यांना मी चाटुकार नाही म्हणणार, त्यांना मी चमचेही नाही म्हणणार, त्यांना संतरंजी हंतरणारे सुद्धा नाही म्हणणार. लक्षात आलं का? त्यांना गुलामही नाही म्हणणार. कारण का, समर्थन कोणाचं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मी ह्या संज्ञा देणार नाही. ते समर्थक आहेत. आता त्यांचा हा उद्धार बरेच जण करत आहेत, पण त्या उद्धारातून ते अजूनही सुधारलेले नाही आहेत. हे समर्थक काँग्रेसचे समर्थक असो किंवा काँग्रेससोबत असलेल्या घटक दलांचे समर्थक असो, म्हणजे विरोधी पक्ष. आता नुकतंच एक जंतर मंतरवरती आंदोलन पार पडलं आणि त्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये एक विद्रूप स्वरूप तुम्हाला पाहायला मिळालं. त्यांनी कोणाला टार्गेट केलेलं आहे तर युवांना. आणि युवांचं नामकरण काय केलं त्यांनी, झेंजी. मित्रांनो, या देशात संस्कार आणि संस्कृती आहे आणि ह्या संस्कार आणि संस्कृतीमध्ये तो युवा आहे, ना की झेंजी. झेंजी याची उत्पत्ती, याचा जन्म विदेशात झालेला आहे. त्यामुळे आपल्या देशात जे कोण युवा आहेत ना ते झेंजी नाही आहे. याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. मित्रांनो, झेंजी आणि युवा, तुम्हाला काय निवडायचं आहे, आपल्या मुलाला काय बनवायचं आहे हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. झेंजी बनवायचं आहे की युवा बनवायचं आहे, सुसंस्कृत बनवायचं आहे की वाचाळ बनवायचं आहे. जे काय तुम्ही पाहिलं, जे ऐकलं, जे बघितलं, मित्रांनो, त्यानंतर तुमच्या मनाला काय वाटलं, तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण झाले. मित्रांनो, हे जे काय समर्थक आहेत ना, कोणाचे, काँग्रेसचे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या घटक दलांचे समर्थक, आणि आता नुकतंच समर्थन करणारे ते अभिजित दिपके त्यांचे समर्थक. मित्रांनो, आपण एक विचार करूया की आपण एक मान्य करूया की नरेंद्र मोदीजी या सरकारने गेल्या 12 वर्षात काहीच केलं नाही, असं एक आपण मान्य करूया. आणि या नरेंद्र मोदीजींना हटवायला हवं, त्यांना बेदखल केलं पाहिजे सरकारमध्ये, असं आपण एखाद्या वेळेस धरून चालूया. मित्रांनो, मी त्या समर्थकांना प्रश्न विचारतो आणि या विरोधकांना प्रश्न विचारतो. जर नरेंद्र मोदीजींना हटवलं तर तुम्ही असं कुठलं कार्य करणार आहात, कुठल्या योजना आखणार आहेत, काय तुमचा रोडमॅप आहे, काय तुमची उद्दिष्ट आहेत, काय उद्देश आहे या देशातील समाजासाठी, नागरिकांसाठी आणि त्या युवांसाठी काय आहे, विद्यार्थ्यांसाठी काय तुमचे रोडमॅप आहेत, विद्यार्थिनीसाठी काय रोडमॅप आहेत हे सांगावं. तुम्ही रोजगार मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात, कशा प्रकारे, कशा स्वरूपात ते रोजगार तुम्ही मिळवून देणार आहात, ह्या प्रश्नाची उत्तरं या विरोधकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी द्यावे. मित्रांनो, अभिजित दिपके म्हणालेत की 70 वर्ष या शैक्षणिक क्षेत्राची वाट लागली, वाताहत झाली. म्हणून मी हा आता विषय हातात घेतलेला आहे, हाताळतोय, प्राथमिक शाळेचा आणि सरकारी शाळेचा. मित्रांनो, या अगोदरच
त्याच्यावरती काम करायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल मग काम करायला सुरुवात झाली आहे, मग गेल्या 12 वर्षात का नाही त्याच्यातनं आउटपुट निघालं, का नाही त्याच्यातून मार्ग प्रशस्त झाला? मित्रांनो, सर्वच गोष्टी एकाच वेळेला हातात घेतली जाऊ शकत नाही. आणि 70 वर्षाची घाण आहे, आणि त्या अभिजित दिपकेने सुद्धा ते सांगितलं, मान्य केलं. मग ही 70 वर्षाची जी घाण आहे ना, ती साफ करायला 12 वर्ष पुरे आहेत का? एका एका क्षेत्रामध्ये ती जी घाण पसरलेली आहे, तो भ्रष्टाचार पसरलेला आहे, ते अराजकता पसरली आहे, ती जर संपुष्टात आणायची असेल तर वेळ द्यावा लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, भारतीय आहे ना, हा भारतातील नागरिक हा थोडासा भावनाप्रधान आहे. थोड्याच्या गोष्टीने, थोड्याच्या एखाद्या खोट्या नरेटिव्हने सुद्धा तो भावनाप्रधान होतो. आणि 2024मध्ये त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ते पाहिलं सुद्धा, जे ह्या विरोधकांनी संविधान बचाव लोकतंत्र बचाव हा नारा दिला होता, आणि त्यानंतर ते भरकटले, त्यांची दिशाभूल झाली, ह्याच त्या भारतातील नागरिकांची. आणि त्या अबकी बार 400 पार हा जो नारा दिला होता नरेंद्र मोदीजींनी, त्यांना 240 वरच रोखण्यात आलं. त्याला कारण भावनाप्रधान. त्यामुळे थोडा सावधगिरीने ही पावलं उचलणं आवश्यक आहे. धर्मेंद्र प्रधानांनी एवढा उशिरा का राजीनामा दिला, याच्यावर सुद्धा मी चर्चा केलेली आहे, माझी मतं मांडलेली आहेत, त्याचा वास्तव मांडलेलं आहे, जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पण आज जो प्रश्न उपस्थित झाला आहे, त्या युवांना टार्गेट केलं जाते, त्या विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जाते, त्या विद्यार्थिनीला टार्गेट केलं जाते. मित्रांनो, हे भयावह आहे, कारण ते तेवढे परिपक्व नाही आहेत. त्यांच्यामध्ये जर तुम्ही विष पेरलं तर त्या विषाचं रूपांतर हा भयानक होईल, या राष्ट्राला, या देशाला घेऊन ते डुबेल. म्हणून हा प्रश्न निर्माण केला आहे. मी त्या समर्थकांना प्रश्न विचारतोय, नरेंद्र मोदीजींनी जी काही कामं केली, ज्या काही योजना राबवल्या आहेत, जो काही विकास केला, ते अगदी सामान्य व्यक्तीसुद्धा सांगू शकते कोणकोणते विकास केले, कोणत्या कोणत्या क्षेत्रात विकास केला, हे सामान्य व्यक्तीसुद्धा सांगू शकते. मग त्या 70 वर्षाच्या काळात काँग्रेसच्या राजवटीमध्ये असे कोणत्या योजना आणि कोणते असे विकास घडलेत? एक्का दुक्का विकास घडला. मित्रांनो, जी गती होती ना त्या विकासाची, ती गती 2014 नंतर वेगवान झाली, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मी पूर्वी शालेय जीवनात असताना माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचा की जपानच्या हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब पडला, त्यानंतर तो बेचिराग झाला जपान देश, पण त्यानंतर तो उभा राहिला, आणि त्याच्यानंतर त्यांची जी प्रगती घडली, त्या प्रगतीचा वेग होता, तो वेग अद्वितीय आहे. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिकमध्ये त्यांनी ह्या जगावरती राज्य केलं, पहिल्या क्रमांकावरती ह्या देशाला, विकासाच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने. मग भारताची अशी अवस्था झाली नव्हती ना, इतकी दयनीय अवस्था झाली नव्हती. मग ही 70 वर्ष का घालवली? म्हणजे आपण त्या काळामध्ये 20-25 वर्ष मागे होतो, जगाच्या मागे होतो, आणि प्रत्येक नागरिक हे मान्य करत होता, फक्त मीच नव्हे तर प्रत्येक नागरिक. आणि हा प्रश्न कधी माझ्या मनात निर्माण झाला होता? मी ज्यावेळेला हायस्कूलमध्ये होतो, प्राथमिक शाळेत होतो, त्यावेळेला त्या बालमनाला हा माझ्या पडलेला प्रश्न. मित्रांनो, दुसरा एक मुद्दा आहे. ह्या राहुल गांधीजी आता प्रश्न उपस्थित करतायत, प्रश्न मांडतायत, त्याच्यावरती चर्चा घडवण्याचा प्रयत्न करतायत. आपण त्यांना एक प्रश्न विचारूया. मनमोहन सिंगचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वस्वी हे राहुल गांधी होते, त्यांच्या मातोश्री होत्या त्या सोनिया गांधी. मग त्या काळात हे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत? ज्याबद्दल तुम्हाला आता प्रश्न निर्माण होत आहेत, ते प्रश्न तुम्ही त्यावेळी का सोडवले नाहीत? उलट पक्षी त्या 10 वर्षाच्या काळात भ्रष्टाचाराचा तुम्ही उच्चांक गाठला होता, भ्रष्टाचाराबद्दल चर्चा होत होती, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झाला होता. मित्रांनो, मग तो भ्रष्टाचार होण्याच्या मागचं कारण काय होतं? हे भ्रष्टाचारी सरकार का त्यावेळेला कार्यरत होतं? हा राहुल गांधींनी, त्यांच्या मातेने, त्यांच्या समर्थकांनी त्याचं प्रश्नाचं उत्तर द्यावं. मित्रांनो, माझी एक तुम्हाला तुम्हाला मी आव्हान करतोय, तुम्हाला समर्थन कोणाचं करायचं हा तुमचा चॉईस आहे, हा तुमचा निर्णय आहे, पण ते करत असताना तुम्ही तुमची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि मनन करा, चिंतन करा, अभ्यास करा, समजून घ्या, इतिहास जाणून घ्या, इतिहासामध्ये जाऊन बघा, इतिहासामध्ये काय काय घडलंय, काय योग्य घडलंय, काय अयोग्य घडलंय, आणि इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे, आपल्या चुकांवरती मात करण्यासाठी, किंवा आपण घेतलेल्या योग्य निर्णयाचा उपयोग करून पुढचं आयुष्य सुखकर करण्यासाठी इतिहास आवश्यक आहे.
आणि तो इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. मग इतिहासात ज्या घटना घडल्या, ज्या चुका घडल्या, त्याची जर पुनरावृत्ती होत असेल तर ती रोखणे आवश्यक आहे. मित्रांनो, त्या समर्थकांनी आणि त्या विरोधकांनी याचा विचार करावा. आणि तुम्ही जे आता टार्गेट करताय तुमच्या मतलबासाठी, तुमच्या स्वार्थासाठी, त्या युवकांना, त्या युवतींना, त्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थिनीला, हे कुठपर्यंत जाऊन घेऊन पोहोचणार तुम्ही? देशाची माती करणार का? या राष्ट्राची अधोगती करणार का? हा माझा सरळ साधा प्रश्न आहे. मित्रांनो, 2014 नंतर जी आंदोलनं झाली ती आंदोलनं जरा बघा मागे जाऊन. त्या आंदोलनाचे उद्देश आणि उद्दिष्ट काय होते ते त्यानंतर स्पष्ट झाले. आणि त्यातून काय निष्पन्न झालं नक्की याचंही उत्तर द्या. अगदी ते शेतकऱ्याचं आंदोलन असो, ते शेतकऱ्याचं आंदोलन कशासाठी झालं होतं तर भारत सरकारने, केंद्र सरकारने, या नरेंद्र मोदीजी सरकारने जे 3 कायदे पास केले होते शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी, ते मागे घेण्यासाठी. मित्रांनो, आता त्या शेतकऱ्यांना कळते की आपण किती मोठी चूक केली. आपण देशद्रोह्यांच्या मागे लागलो, आपण या कपटी कारस्थानांच्या मागे लागलो आणि हातात आलेली संधी हुकवली आपण. सीए कानून, तो कायदा, तो बिल ज्यावेळी पास करण्यात आलं त्यावेळी काय काहूर माजवला आला. धर्माचा आधार घेऊन मुसलमानाला खतरा आहे, इस्लामला खतरा आहे. आठवते का शाहीनबाग? अगदी 5-6 महिने ते शाहीनबाग अगदी त्या जागेला घेरून बसले होते त्या महिला, ते आंदोलक. त्याच्यातून काय निष्पन्न झाला? त्याच्यातून कुठल्या मुसलमानांचं नुकसान झालं हे आज कोण सांगायला तयार आहे का? मग त्यावेळी जे काय आंदोलन झालं त्यामुळे जे काय या देशाचं नुकसान झालं, आर्थिक, मानसिक आणि शारीरिक, त्याच दरम्यान दंगलीसुद्धा भडकल्या होत्या. म्हणजे नक्की काय साध्य करायचं आहे, त्याच्यामागे उद्देश काय आहे? हा डीप स्टेट, त्या पाताळ यंत्र्यांना नक्की काय साधायचं आहे? त्या पाताळ यंत्रांच्या त्या मोहऱ्यांना नक्की काय साधायचं आहे? मित्रांनो, हे समजून घेणं आवश्यक आहे. समर्थन कोणाचा करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तो समर्थन करत असताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं आवश्यक आहे. हीच एक कळकळीची विनंती आहे. आणि दुसरा एक गट आहे या देशामध्ये, तो म्हणजे रोटी कपडावर मकान, याच्यापुरताच मर्यादित आहे. त्याला बाकी देशाशी काही लेणं देणं नाही. आपलं पोट भरलं ना, आपल्याला राहायला जागा मिळाली ना, आपल्याला अंगावर घालायला कपडा मिळाला ना, खूप झालं. अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यापुरता मर्यादित आहे. नुकतंच मी एका नातेवाईकाकडे गेलो होतो. त्यावेळी त्या नातेवाईकाने हा प्रश्न उपस्थित केला. प्रश्न कुठून निर्माण झाला तर त्या झेंजीपासून, त्या आंदोलनावरून, त्या जंतर मंतरच्या आंदोलनावरून. आणि त्याला तो योग्य ठरवत होता की विद्यार्थ्यांचं नुकसान होते आहे, बेरोजगारी आहे. आणि त्याने ठपका कशावर ठेवला तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती. मित्रांनो, ठपका कशावर ठेवला तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती. मग इन्फ्रास्ट्रक्चरने नक्की काय नुकसान झालं, नक्की कोणाचं काय नुकसान झालं? मित्रांनो, जे रोड बनवले जातात, म्हणजे महामार्ग असो किंवा साधा हमरस्ता असो किंवा साधा गावातील रस्ता असो, हे रस्ते का बांधले जातात तर कनेक्टिव्हिटीज, त्या गावापर्यंत, त्या शेवटच्या त्या घरापर्यंत, त्या वस्तीपर्यंत पोहोचण्याचा तो रस्ता. मग ते हमरस्ते असो, कोणताही रस्ता असो, कोणत्याही प्रकारचा रस्ता असो. मित्रांनो, लोहमार्ग सुद्धा ह्याच कारणासाठी आहे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या, सुलभरित्या पोहोचण्यासाठी. जलमार्ग किंवा वायुमार्ग हे का आहेत तर उन्नतीसाठी आहेत. हा इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं का आवश्यक आहे तर त्याच्यामागे उद्योगधंदे, रोजगार हा सुद्धा विषय येतो. जर रस्ते तुमचे व्यवस्थित असतील, जर दळणवळणाचं साधन तुमचं व्यवस्थित असेल तर रोजगाराला संधी मिळते, उद्योगधंद्याला संधी मिळते, व्यापाराला संधी मिळते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजगती आपण पोहोचू शकतो, बिन अवरोध आपण पोहोचू शकतो. दुसरं कारण आहे म्हणजे संरक्षण. मित्रांनो, जलमार्गाने तो कसाब या मुंबईत घुसला होता आणि ते काय त्याने हैदोस घातला हे तुम्हाला माहिती आहे. मग तुमचा जलमार्ग सुरक्षित असेल तर असे कसाब तुमच्या कुठल्याही जलमार्गातून देशात पोहोचू शकणार नाहीत आणि देशावरती हल्ला करू शकणार नाहीत, रक्तपात करू शकणार नाहीत. मित्रांनो, मग लोहमार्ग असो, ज्या लोहमार्गातून आता नुकतंच एका त्या रेल्वेच्या गाडीमध्ये, त्या एका डब्यामध्ये क्षेपणास्त्र लावलं होतं, क्षेपणास्त्र लॉन्चिंग पॅड बनवला होता.
त्याच्यातून क्षेपणास्त्र सोडलं गेलं। याचा अर्थ काय? त्या ट्रेनच्या एका बोगीचा वापर क्षेपणास्त्र लॉन्च करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। आणि त्यामुळे भारत सरकारने प्रत्येक भारताच्या सीमेपर्यंत म्हणजे जम्मू काश्मीरच्या सीमेपर्यंत, इकडे अरुणाचल म्हणजे पूर्वेकडच्या त्या सीमेपर्यंत, पश्चिम बंगालच्या सीमेपर्यंत, जेवढा सीमा लगत राज्य आहे त्या सीमेपर्यंत रेल्वे मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला। कारण संरक्षण या देशाची ताकद कशातून निर्माण होते? ते संरक्षणातून। मित्रांनो, हे आवश्यक आहे। स्पेसवरती का काम केलं? स्पेसवरती का काम केलं तर आपल्या देशातून सुद्धा या अवकाशात अनेक उपग्रह सोडून आपल्या देशाचा उद्धार करणं आवश्यक आहे। त्या उपग्रहाच्या मार्फत लक्षात आलं का? त्यासाठी त्या इस्रोची स्थापना होणं आवश्यक होतं, इस्रोमध्ये काम होणं आवश्यक होतं। मित्रांनो, हवाई अड्डे आता प्रत्येक राज्यामध्ये निर्माण करण्यात आली। त्याला कारणच ते फक्त वाहतूक नव्हे, प्रवासी वाहतूक नव्हे, तर उद्या सकाळी जर वेळ आली तर आपल्या हवाई दलाचे विमानंसुद्धा तिथे उतरता आली पाहिजे। त्या सीमालगत राज्यांमध्ये त्या सीमेवरती जलदगत्या दारुगोळे पोचवता आली पाहिजेत, शस्त्र पोचवता आली पाहिजेत। यासाठी हे हवाई मार्ग। मित्रांनो, अशा ह्या रोटी कपडा और मकान पुरते मर्यादित असलेल्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी। त्याने आपल्या त्या युवांना सांभाळणं आवश्यक आहे। अन्यथा अशा या झेंजीच्या नादी लागलेत तर काय घडेल, काय होईल हे त्यांनी जंतर मंतरवरती दाखवून दिलेलंच आहे। त्या जंतर मंतरवरती त्या आंदोलनामध्ये 2800 पेक्षा जास्त तिथे खतरनाक गुन्हेगार होते, अतिरेकी होते। याचा अर्थ लक्षात घ्या, त्यांना चिन्हित करण्यात आलेलं आहे। आणि या अभिजित दिपकेचे काय मनसुबे आहेत, या अरविंद केजरीवालचे काय मनसुबे आहेत, या राहुल गांधीचे, त्या अखिलेश यादव, त्या उद्धव ठाकरेंचे काय मनसुबे आहेत, हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे समर्थन कोणाचं करायचं हे तुम्ही आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून निर्णय घ्या, ठरवा। मित्रांनो, माझं मत मी मांडलेलं आहे। तुम्ही जर राष्ट्रभक्त असाल, देशभक्त असाल तर तुम्ही समर्थन करत असताना काय कराल तर स्वतःची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा। मित्रांनो, मी पूर्वी शिवसैनिक होतो, त्या शिवसेना या संघटनेचा कार्यकर्ता होतो। पण बाळासाहेब गेल्यानंतर मी या संघटनेपासून दूर झालो। पण त्यानंतर मला असा समोर एक प्रस्ताव आला, तो म्हणजे आम आदमी पार्टीचा, आणि मी तो स्वीकारला। मला वाटलं त्यावेळेला काहीतरी वेगळं आहे। अरविंद केजरीवाल आणि त्यांच्यासोबत असलेले बाकीचे जण आहेत, आणि मी जर त्याच्यात सामील झालो तर मी सुद्धा काहीतरी वेगळं करू शकू, कारण मी पण अण्णा आहे। त्या आंदोलनाचं स्वरूप तुम्ही पाहिलंच असाल, आणि मी त्या अण्णा हजारेंबद्दल सुद्धा त्यांची पोलखोल केलेली आहे। नक्की त्यांची मानसिकता काय आहे ती। नंतर ह्या अरविंद केजरीवालची सुद्धा मी पोलखोल केलेली आहे एका व्हिडिओमधून। तुम्ही माझे जाऊन ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी सावध झालो त्यावेळेला। मी सुद्धा त्यावेळेला खासदारकीची निवडणूक लढवणार होतो कोकणामधून। पण नंतर जी काय आमच्या मुलाखती झाल्या, चर्चा झाल्या, त्याच्यानंतर स्पष्ट झालं की इतर पक्षांपेक्षा, इतर संघटनांपेक्षा यांची विचारधारा वेगळी नाही आहे, किंवा त्याहून जास्त भयावह आहे, भयानक आहे। आणि मी तिथून आज बाजूला झालो आहे। पण आजही मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या सदस्य आहे, राजीनामा दिलेला नाही आहे। तर मला काहीतरी असं काय घडवायचं आहे, यांना अद्दल घडवणं आवश्यक आहे। त्यांचं वास्तव तर समोर आलेलंच आहे। दिल्लीमध्ये जे काय त्यांनी सरकार चालवलं 3 टर्म, त्याच्यातून काय निष्पन्न केलं, काय दिल्लीचं भलं झालं, हे तुम्ही पाहिलंच असाल। आणि अभिजित दिपके आता त्यांचेच सहकारी आहेत, त्यांचेच समर्थक आहेत, त्यांचे सगळे सोबती आहेत। म्हणजे यांचे इरादे काय असतील हे समजून घ्या मित्रांनो, जाणून घ्या। नक्की त्या आंदोलनाचा मागचा उद्देश काय होता हे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्या त्या मुलाखतीमध्ये। काय करणार होते? नरेंद्र मोदीजींची हत्या करणार होते। आणि तो शब्द काय वापरलाय तुम्ही जरा तो ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये मांडा। लक्षात आलं का? त्या शब्दातून ते अगदी स्पष्ट झालं। कमेंट बॉक्समध्ये मांडा, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असाल तर पहा आणि ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। मित्रांनो, हे वास्तव आहे। तुम्हाला जर
समजून घ्यायचं असेल, तुलना करायची असेल, तर ते जंतर मंतरवरचं आंदोलन आणि आता नुकतंच जे चालू आहे आंदोलन झारखंडमध्ये, रांचीमध्ये, ते झालेलं आंदोलन, ते होत असलेलं आंदोलन, याच्यामध्ये फरक तुम्हाला अगदी नक्की जाणवला असेल. कारण झारखंडमध्ये त्या रांचीवरती त्या स्टेडियममध्ये जे काही आंदोलन होते, त्या स्टेडियममध्ये युवा आहेत, झेंजी नाही आहेत मित्रांनो. झेंजीने तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यांची हकालपट्टी झाली, हे तुम्ही पाहिलं असाल. तिथे युवा आहेत, तिथे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना समर्थन करणारे त्यांचे समर्थक आहेत. लक्षात आलं का? ते कशा प्रकारे, काय त्यांच्यामध्ये संस्कार आहेत, संस्कृती आहेत, ते तुम्ही पाहिलेच असाल. तिथे कुठेही शिव्यागाळ करण्यात आले नाहीत, कोणाविरोधात घोषणा देण्यात आल्या नाहीत. त्यांनी फक्त आपली मागण्या फक्त मागण्या रेटून धरल्या. त्यांचे उद्देश आणि उद्दिष्ट सफल करण्यासाठी त्यांनी आपले विचार मांडले. लक्षात आलं का? आणि फरक असला तर त्या झेंजीचा, म्हणजे जंतर मंतरवरचा. कुठल्या खालच्या पातळीला जाऊन त्यांनी जी काय भाषा वापरली, तिथे जे काय कोक्रोच जमा होत होते, प्रत्येक क्षेत्रातील कोक्रोच जमा झाले. अगदी चित्रपटसृष्टीतील सुद्धा प्रत्येक क्षेत्रातील तिथे कोक्रोच बाहेर पडत होते, ते झेंजी बाहेर पडत होते. झेंजी आणि कोक्रोच वेगळे नाही आहेत. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, जाऊन तो पहा. मित्रांनो, समर्थन कोणाचं करायचं यासाठी एक तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. ते म्हणजे आंदोलन, युवकांचं आंदोलन आणि झेंजीचं आंदोलन. आता कुठल्या आंदोलनाला तुम्ही समर्थन कराल हे तुमच्या सद्विवेक बुद्धीने तुम्ही ठरवू शकता, निर्णय घेऊ शकता. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडायचे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.